मनू कुठे आहे? अगं तुला दिसत नाही का? ती बघ तिकडे मनूताई आहे. मनू, काय झालं? आम्हाला इंदुताई आणि नानासाहेबांनी पाठवलंय. आजी साहेब तुम्हाला शोधतायत, लई रागवले आहेत. आणि इंदुताईसनी मेहंदी लावायची आहे. अरे देवा, आता काय करायचं? अशी गेले तर फार ओरडा मिळणार. तुम्ही सगळ्या जा आणि कोणालाही कबड्डीचं काही सांगू नका. चला जा. चला लपत छपत आपण मागून जाऊया. अरे देवा, जा लवकर जा. अरे जायच्या आधी हातपाय तोंड धुवा. आणि हो, कुणालाही कळता कामा नाही आपण इथे कबड्डी खेळत होतो. जा लवकर जा, लवकर. ए मुली, थांब तू, थांब. महाराज, मला समजलं नाही तुम्ही काय सांगत होता. ते आमचं सिद्ध कवच जे गंगेत हरवलं होतं. जी महाराज. तेच सिद्ध कवच त्या मुलीच्या गळ्यात होतं. आम्ही तिचा चेहरा पाहू शकलो नाही, पण ती ह्याच दिशेला गेलीये. क्षमा असावी महाराज. इतक्या सगळ्या मुलींमध्ये कसं कळणार की ती मुलगी कोण आहे ते? चेहरा तर आम्ही पण पाहू शकलो नाही. तुम्ही त्या मुलांना विचारा की ती मुलगी कोण होती, जिला नुकतंच सगळ्या मुलींनी उचलून घेतलं होतं. ती जी कबड्डी खेळत होती ती मुलगी कोण होती? त्या तर सगळ्या वधू पक्षाकडील मुली होत्या. अरे नाही नाही, त्या नाही. जी मुलींचं नेतृत्व करत होती ती कोण होती? ती सुद्धा पेशवा परिवारातीलच एक मुलगी होती. कुठे होतात तुम्ही दोघी? सगळ्या महालात शोधलं मी. ते आजी साहेब, आम्ही वेणी करता फुलं आणायला गेलो होतो. तू चुप बस. मी मनूशी बोलतेय ना. सांग मनू. होय आजी साहेब, आम्ही फुलं आणायला गेलो होतो. मालिनीकडे फुलं आणायला गेला होतात? तर मग केस इतके विस्कटलेले कसे? आणि केस जरा नीट. हे काय, तुझे केस तर ओले आहेत. आजी साहेब, आम्ही माळणीकडे नव्हतो गेलो, बागेमध्ये फुलं तोडायला गेलो होतो. तुम्हाला माहितीये तिकडे खूप चिखल आहे आणि मी तिकडे घसरून पडले. मग मनूताई मला सावरायला आली आणि मग आम्ही दोघी पण चिखलात घसरलो. मग आम्ही घरी आलो, हातपाय धुतले, कपडे बदलून इथे आलो, म्हणून आम्हाला उशीर झाला आणि आपण मात्र आमच्यावर ओरडते. मनू, सत्य आहे हे. वहिनी साहेब, अहो जाऊ द्या ना. या बघू, मी तुम्हा दोघींना मेहंदी लावते माझ्या हाताने. मेहंदी? मी नाही लावून घेणार. का? बाळा, लग्न घर आहे, मेहंदी तर लावावीच लागणार तुला. ये, मी माझ्या हाताने तुला मेहंदी लावते.
तुझा हात कर पुढे. मी तुझ्या तळहातावर तुझं नाव लिहिते, मनू. आणि ईश्वराकडे प्रार्थना करते की तुला नवरा पण म अक्षराचाच मिळो. आईसाहेब आता मला पण मेहंदी लावा. आ? हो बाळा. हे काय आईसाहेब, आपण तर मोचा गो केलात. हो ते तसं काही नाही बाळा. कदाचित तुझ्या भाग्यात ग अक्षराचाच वर लिहिला असावा. मग तिच्या पतीचं नाव नक्कीच गणेश असणार. एवढीशी गोष्ट शोधून काढायला समस्या येते आपल्याला. महाराज, आपल्या या सेवकाने शक्य तेवढे सगळे प्रयत्न केले, पण फक्त इतकंच माहीत झालंय की ते कवच बाजीराव पेशव्यांच्या कुणा सेवकाच्या मुलीपाशी आहे. मग बोलवा त्या सेवकाला आणि घ्या त्याच्याकडून. त्याला जे हवंय ते द्या. क्षमा असावी महाराज, ही फार संवेदनशील गोष्ट आहे. खरं तर आपले आणि बाजीराव पेशव्यांचे संबंध. ह्या गोष्टीशी त्यांचा काय संबंध? तुम्ही तर जाणता की ते कवच आम्हाला आमच्या प्राणांहूनही प्रिय आहे. तुम्ही नाही जाणत रघुनाथ, माझ्या स्वर्गवासी पत्नीची ती अखेरची भेट होती. आम्हाला ते कवच हवंय, कसं पण कशाही प्रकारे. जशी आपली आज्ञा महाराज. जर त्या चांदला हे कळलं असतं की कुणास ठाऊक कधीपासून एक चकोर त्याच्यावर निस्सार होत चाललाय, तर यकीनन चांद त्याच्या बाहुपाशात असता. हटिये जी. नाही नाही, हे नका लिहू. लिहा इंतजार, आपला इंतजार. आणि आता या इंतजारचा असर हृदयावर पडणार आहे. मी आपल्याला आण, खा तिथे आण.
लगेच कासिदना नेऊन दे. त्यांनी आजच हे गंगाधररावांना जाऊन पोहोचवायचंय. जी. ए दिगंबर, संदेशवाहक अजून आहे? आता तो प्रधानमंत्र्यांच्या आदेशाची वाट पाहतोय. अच्छा ऐक, हे पत्र तत्काळ संदेशवाहकाकडे पोचव. कोणाचं आहे? मोतीबाईंचं आहे. हे शीघ्र महाराज गंगाधररावांना पोहोचवायचंय. द्या मला. आपण कोठवर महाराजांची प्रतीक्षा करायची तात्याजी? भोपटकरजी, या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो? हे काय घेऊन आलास? श्रीमान, हे पत्र मोतीबाई महाराजांना संदेशवाहकाबरोबर पाठवत होती. ते माझ्याकडे द्या आणि आता जा. हे ईश्वरा, काय आहे ह्या पत्रात? आपण स्वतःच वाचा. हे तर घडायचंच होतं दीक्षितजी. गोष्ट आणखी हाताबाहेर जाण्याआधी आपल्याला शीघ्र सफीपूरला जाऊन महाराजांना भेटायला हवं आणि महाराजांचा विवाह मणिकर्णिकेशी करून द्यायला हवा. आपल्याला हेच करायला हवं. चला. रघुनाथजी, प्रणाम. आपण इथे? सगळं कुशल मंगल आहे ना? काही आज्ञा असेल तर सांगावी. मोरोपंताची एक गंभीर समस्या आहे. गंभीर समस्या? कसली समस्या रघुनाथजी? आमचे महाराज गंगाधर रावांचं सिद्ध कवच हरवलंय. अरे देवा, मी लगेच ते शोधायचा प्रयत्न करतो. आपण जर नुसत्या प्रयत्नांनी काही होणार नाही मोरोपंतजी. ते कवच त्यांना प्राणाहूनही प्रिय आहे आणि महाराजांनी स्वतः महालातल्या एका मुलीच्या गळ्यात ते कवच पाहिलंय. काय? कुठे पाहिलं? काही मुली कबड्डी खेळत होत्या तिथे पाहिलं. रघुनाथजी, बहुधा काहीतरी भ्रम झाला असेल. इथे कोण खेळणार कबड्डी? मोरोपंतजी, डोळ्यांनी पाहिलेली गोष्ट भ्रम नसते, विश्वास ठेवा. जर ते कवच आमच्या महाराजांना मिळालं नाही तर समस्या आणखीन गंभीर होऊन जातील. अहो रघुनाथजी, कवच कुठे पाहिलंय? कुठेतरी पाहिलंय अवश्य.
अशी फोन बसते. अहो काय झालं मोरोपंत, इतक्या काळजीत का आहात? वहिनी साहेब, झाशी नरेश गंगाधर रावांचं सिद्ध कवच कुठेतरी हरवलंय आणि ते त्यांनी स्वतः हं? या महालातल्या एका मुलीच्या गळ्यात पाहिलंय. काय? वहिनी साहेब, दुर्गा मातेचं ते सिद्ध कवच झाशी नरेश गंगाधर रावांना अतिशय प्रिय आहे. दुर्गा मातेचा हार तुझ्या गळ्यात कसा? बहुतेक गंगा मातेने मला भेट म्हणून दिला असेल. आठवलं, ते कवच मनूला मिळालं होतं आणि तिने ते घातलंय. हे पहा आप्पा, मी इथेच स्नान करत होते, आपसुकच माझ्या गळ्यात आलंय. वहिनी साहेब, ते तेच कवच आहे. चला. मनू, मनू, काय झालं आजी साहेब? मनू, तुझ्या गळ्यात ते कवच आहे ना, ते दे. कुठे आहे? का आहे माझ्यापाशी, हे पहा. काय झालं? हो आप्पा, ते इथेच होतं. अगं कुठे आहे ते? इथेच आहे. अगं कुठे गेलं? आजी साहेब थांबा जरा. अगं नीट पहा. अगं बाळा, ते कवच झाशी नरेश गंगाधर रावांचं आहे आणि ते सगळीकडे शोधतायत. कुठे ठेवलंयस तू? कुठे हरवलं तर नाहीस ना? मनू, अगं कुठे हरवलंस तू?